प्रत्येकाला सुख पाहिजे, शांती पाहिजे, समाधान पाहिजे. असे मागून मिळणार, सुख शांती समाधान मागून मिळणार. आत्मशोधातच सुख शांती समाधान आहे. ज्याने आपण कोण आणि देव ईश्वर कोण आणि दृश्य जगत काय, तीन गोष्टीचा अभ्यास केला आणि त्यातलं जे सार असार त्याची निवड केली तर सुख शांती समाधान सहजपणे सार जे आहे ते अंगीकारता आला. असार आहे त्याचा त्याग करता आला. जगात दोनच गोष्टी आहेत, एक सार आहे आणि असार आहे. जगात माणसं पण दोन प्रकारची आहेत, मूर्ख आहे आणि शहाणे आहे. ज्याच्या अंगी चातुर्य आहे तो खबरदार आहे, तो शहाणा आहे. तोच फक्त सुख शांती समाधानाचा अनुभव घेऊ शकतो. आणि चातुर्य कुठलं? बुद्धी चातुर्य नुसतं कामाचं नाही. चातुर्य म्हणजे सातासाठी सार निवड करण्याची क्षमता, सार ओळखण्याची क्षमता. आणि ही क्षमता सगळ्यांमध्ये असत नाही. कारण प्रत्येकाचं जे शरीर आहे एक मंदिरासारखं आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये तो ईश्वर बसलेला आहे. असा प्रत्येकाच्या अंतर्यामी तो ईश्वर परमात्मा प्रभू बसलेला आहे. त्याला प्राण म्हणतात, आत्मा म्हणतात, जीवेश्वर म्हणतात, ईश्वर याच्यापेक्षा वेगळा नाही. पण तो प्रत्येकाच्या अंतर्यामी असल्याचे प्रत्येकाजवळ काय गुण आहे तर सगळ्यांच्या ठिकाणी असणारी जी जाणीव, जाणपण, जे चैतन्य, त्या चैतन्यामुळेच स्वच्छस्वच चाललेलं आहे. त्या चैतन्यामुळेच देहाची कर्मे चाललेली आहे. त्या चैतन्याची ओळख पाहिजे, त्या चैतन्याला जाणले पाहिजे. प्रत्येकाकडे जी ओळख आहे ती काय आहे? मी देह आहे अशी ओळख आहे. वास्तविक पाहता प्रत्येक म्हणतो माझा देह, पण व्यवहारताना वावरताना मी देह आहे तपणे तो वावरतो. म्हणजे जे नाही आहे ते अंगीकारतो, स्वीकारतो. म्हणून त्याचं मूळ शिवरूप जे परमात्मा स्वरूप, आत्मस्वरूप, देव, ते सच्चिदानंद आहे, शुद्ध चैतन्य, शुद्ध जाणीव. परंतु देहभ्रांतीमध्ये अडकला, मी देह असं म्हटलं, देह मन इंद्रिय याच्यामध्ये गुंतला. देह मन इंद्रिय बुद्धीच्या जोरावर चालतात. बुद्धीला मर्यादा आहे. बुद्धीमध्ये सारासार विवेक करण्याची क्षमता नाही. तर सारासार क्षमता कधी होऊ शकते? आत्मज्ञान. जो आत्मा बसलेला आहे त्याची प्रचिती, त्या चैतन्याची प्रचिती
त्याची ओळख, ते सार आहे. देह सार आहे, जग सार आहे. कारण दिसते, भासते आणि नासते, येते उत्पत्ती, स्थिती, लय, येते, व्यवहारते आणि नाश पावते. म्हणून ते नित्य आहे, स्वप्नवत आहे, माया आहे, वेगळं आहे. शाश्वत फक्त एकच आतमध्ये चैतन्य आत्मा बसलेला आहे. तो जीवेश्वर, तो ईश्वर, तो परमात्मा, तो चैतन्य घन ज्ञानस्वरूप. त्याचे ज्ञान ज्याला आहे, त्याची प्रचिती ज्याला आहे, तो चतुर आहे, त्याच्या ठिकाणी चातुर्य आहे. मिथ्या जगतातले व्यवहार करणाऱ्यांना पण चतुर समजतात, पण त्यांची चतुराई काही काळासाठी मर्यादित असते. म्हणून अंतिम असे चतुर सुद्धा शेवटी अडचणीत येतात. त्यांचे सुख शांती समाधान शाश्वत राहत नाही. ते स्वतः सुख शांती समाधान अनुभवू शकत नाहीत. कारण हवा, भौतिकाची ओढ आणि भौतिकातल्या वस्तूंपासून सुख शांती समाधान मिळण्याची कल्पना, कारण भौतिकाचं खरं ज्ञान नाही. म्हणून मगाशी मी काय म्हणालो, जो चतुर आहे तो खबरदार आहे, खबरदार आहे तो सुखी आहे. खबरदार म्हणजे सगळी बातमी वित्तम बातमी, म्हणजे सगळं जाणतात ज्ञानी, तो खबरदार, तो चतुर आहे. गणपतीला चतुर्दशी दिवशी पूजतात. म्हणजे काय, चतुर्दशा त्याची जी अवस्था आहे गणपतीची, ती चतुराईची आहे, चातुर्यांगी आहे. त्याच्या शहाणा आहे, ज्ञानी आहे, आणि म्हणून सुखकर्ता आहे, दुःखहर्ता आहे. म्हणजे जिथे चतुराई आहे, शहाणपण आहे, ज्ञान आहे, तो सुखी आहे, समाधानाचा अनुभव घेऊ शकतो, शांतीचा अनुभव घेऊ शकतो, मोक्ष मुक्तीचा सोहळा अनुभव त्याची. म्हणून आपल्या आतच ईश्वर आहे. तुझा आहे तुझ्यापाशी बरी जागा चुकला अशी, तो तुझ्यातच आहे, पण बाहेर शोधतो, भेट कधीच होत नाही. कारण ईश्वर देव निर्गुण निराकार आहे, परमात्मा, ज्याने तो देह धारण केला, तो देह सुद्धा ते इथेच सोडून गेले, देह त्याग केला. त्यांचा देह कुठे आहे? पंचमहाभूतांचा देह पंचमहाभूतांनी घेऊन टाकला आपला हिस्सा. आता आपण त्यांना कुठल्या स्वरूपात पाहतो? मूर्तीच्या स्वरूपात किंवा प्रतिमेच्या स्वरूपामध्ये पाहतो. म्हणजे त्यांचा देह जो होता तो पंचमहाभूताचा होता, तो देव ईश्वर नाही. तर त्यांच्यामध्ये जे आत्मा चैतन्य होतं, जे ज्ञानस्वरूप होतं, सच्चिदानंद होतं, तो ईश्वर देव होता. तो त्यांनी जाणण्यापुरते देव झाले. हे मी सांगतो, दशरथाला 4 पुत्र, एकच प्रभू झाला. डोळ्याचा मुलगा श्रीकृष्ण झाला, प्रभू स्वरूप झाला. संत ज्ञानीपुरुष अनेक जाती धर्मामध्ये जन्माला येऊन सुद्धा, कधी गरिबीमध्ये, हीन परिस्थितीमध्ये सुद्धा जन्माला येऊन सुद्धा परमस्वरूप विश्वस्वरूप झाले, पूजेला लागले. म्हणजे ही कशामुळे होऊ शकते? तुमच्या स्वरूपाची ओळख. पण ते स्वरूप कसे आहे? परब्रह्म स्वरूप, तुमच्या आत असलेला चैतन्य आत्मा ईश्वर देव निर्गुण निराकार आहे, भेटणार नाही, अनुभवता येणार, प्रचिती घेता येते, त्याला
आत्मसाक्षात्कार असे म्हणतात, निजस्वरूपाची प्राप्ती असेही म्हणतात. ते प्रत्येकाचे स्वरूप आहे, प्रत्येकाच्या मध्ये तोच आहे. पण अज्ञानामुळे ओळख विसरल्यामुळे जीव बनला. हे मूळचा ईश्वर, जीवेश्वर, आणि ते ईश्वरत्व आहे हरवून गेलं. विसरला. आणि देह मन इंद्रिय ह्यांच्या प्रभावामुळे भौतिकामध्ये अडकला, जीव बनला आणि दुःख भोगतो आहे. पण त्रिविध तापे पोळला तो साधू म्हणावा मला असं म्हणतात. या विश्वाची 3 ताप आहेत, आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक. जगामध्ये जे काही ताप आहेत ते 3 प्रकारामध्ये मोडतात. ही तिन्ही ज्याने अनुभवली, त्या अनुभवातून त्याला कळले इथे काही खरं नाही, बसवा आहे, माया आहे. आणि त्याचा निश्चय झाला एकच शाश्वत आहे, आपल्याकडे असा चैतन्य घन आत्मा. आणि त्याची ओळख झाली पाहिजे, त्याची प्रचिती झाली पाहिजे. कारण आत्मा तोच परमात्मा, तेच परमात्मा ज्याची जगावर सत्ता चालते, ज्याने जगाची निर्मिती केली आहे, जगा जीवांची निर्मिती केली आहे आणि त्याचं कार्यभार चालवतो आहे. उत्पत्ती स्थिती लय तिन्ही प्रक्रिया पार पाडतो आहे. तो ईश्वर देव चैतन्य घन आत्मा आपल्या प्रत्येकामध्ये आहे. त्याचं ईश्वरत्व आमच्या अज्ञानामुळे हरवलं गेलं. आपण एकच केलेली चूक ही द्यायची कल्पना. सत्यतेची मिथ्या झाली, मिथ्यातेचे सत्य झाले. मायाजाळात घातला, जन्ममरणाच्या फेऱ्यात घातला आणि आयुष्यावर दुःख भोगतोय, ओझं वाहतोय. प्रपंचाचं जे खरं नाही त्याचं मिथ्याचं ओझं वाहतोय. जोपर्यंत तुम्ही तुमच्या आपल्या इष्टवणावर सर्वांवर प्रेम करतात, त्यांच्या गरजा पुरवतात, तोपर्यंत तुम्ही त्यांना हव्या त्या तुमच्याकडे बंद होऊ देत. तुमची अवस्था काय विचार करा. अशी किती लोक जगामध्ये पाहू शकता. ते काही खरं नाही आहे, कोणाचं नाही आहे. सगळा मायेचा बाजार आहे, सगळा मायेचा बाजार आहे. जाणली पाहिजे. पण अज्ञानामध्ये देहाने कल्पना केली आणि देहाच्या गरजेपोटी संसार मांडला, प्रपंच मांडला. आता तो अर्ध्यावर सोडता येत नाही, म्हणून तो पार करायलाच पाहिजे, पुढं करायलाच पाहिजे. जर तुमच्याकडे ज्ञानदृष्टी असेल तर तुम्ही योग्य मार्गाने, योग्य प्रकारे विवेकपूर्ण सहजपणे तो निभाव देऊ शकता. जसं सांगितलं तसं ज्यांना आपल्या स्वरूपाची प्रचिती आहे ते तुमचे होतात. पण ज्यांना त्या स्वरूपाची प्रचिती जीव बनलेले आहे ते तुम्ही त्यांना किती दिलं पुरवलं तर ते समाधानी नाही, तुमची निंदा करणार जरी आपले असले तरी. पण प्रपंच नसताना तुम्ही मात्र सन्मार्ग पकडून विवेकाने योग्य आहे ते पार पडतात. तर तुमची निंदा करू दे, तुम्हाला कोणी म्हणू दे, तुम्हाला काही फरक पडत नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे विवेक पाहिजे. विवेक क्षेत्रासाठी तुमच्याकडे ज्ञान पाहिजे, शांतपण पाहिजे, चतुराई पाहिजे. ती चतुराई असेल तर प्रपंच आणि परमात्मा दोन्ही होतात आणि कुठला लांछन येत नाही. कोणी अज्ञानी माणसाने एखाद्या तुम्हाला नाव ठेवलं तरी तुम्हाला वाईट वाटणार नाही आणि तुम्हाला वाईट वाटण्याची गरज नाही, जाणवेल तुम्हाला, म्हणून वाईट वाटणार. मग तुम्ही सुखी असाल, समाधानी असाल, शांत असाल, ही सोपं आहे. पण अज्ञान दशेमध्ये जे धरून ठेवलेलं आहे, अंगीकारलेलं आहे, स्वीकारलेलं आहे, ते नित्य आहे ही खात्री झाली पाहिजे आणि त्याचा त्याग करता आला पाहिजे. भौतिक व्यवहारासाठी
जग मिथ्या आहे असं समजून जगाशी सगळे व्यवहार जे द्यायला गरजेचे ते करा, ज्ञानदृष्टीने करा, विवेकाने करा. तुमच्या वाटेला दुःख येणार नाही, तुमचं सुख कोणी हिरावून घेणार नाही, समाधान हिरावून घेणार, शांती हिरावून घेणार नाही. पण तुमच्यातच कमतरता आहे, तुम्हीच अपूर्ण आहात. ते अपूर्णत्व तुमचं अज्ञानाने भरलेलं आहे, म्हणून अपूर्णत्व आहे. अज्ञान दशेमुळे अपूर्णत्व आलेला आहे तुमच्याकडे. अज्ञान दशेमुळे जो नाही आहे ते तुम्ही म्हणला देणे अशी कल्पना केली, मी पण आहे आणि मी आणि माझ्यामध्ये गुंतले आणि भौतिकावर प्रेम करायला लागले, भौतिकाची आस धरली, मायाजाळाच्या मागे धावले. वाटायला दुःखाचे ना कपाळमोक्षच आहे. कपाळमोक्ष म्हणजे काय? नुसतं देहाचं शरीराचं कपाळ फुटणे नाही, तुझं प्रारब्ध फुटणे पण आहे. प्रारब्ध भेटणार असं कपाळावर शाळा होतं ना, प्रारब्ध असं म्हणतात. छटकीने लिहिलंय, विधी लिखित. पण तुमच्याकडे ज्ञानासाठी विधी लिखित तुम्ही बंदी करू शकता? अशक्य नाही, शक्य आहे. आणि अशी उदाहरणं आहेत आपल्याकडे. संत साधू ज्ञानीपुरुष अनेक ईश्वरदेव 33 कोटी त्याने आपले स्वरूप जाणले, ते ईश्वरदेव पूजेला लागले. आपण नुसते त्यांच्याकडे आशीर्वाद फिरतो. वास्तविक पाहता तुझा आहे, तुझं पाशी तू जागा चुकला अशी मग अशी म्हणाल. तो ईश्वरदेव तुझ्या हातच आहे. ओळख नाही म्हणून बाहेर शोधतो. तुझी स्वतःची तुला ओळख नाही तर बाहेरच्या तुझं आहे याची ओळख काय कुठलं असणार? तू कसा काय करणार, स्वीकारणार ते? म्हणून राहते अज्ञान दशा, मग दुःख वाटायला. म्हणून ज्ञान पाहिजे, सत्य स्वरूपाचं ज्ञान पाहिजे, शाश्वतीचं ज्ञान पाहिजे, सार आहे त्याचं ज्ञान असलं पाहिजे. ती चतुराई आहे, ते खरं ज्ञान आहे. आणि ती जी जगातली चतुराई आहे तो चतुर्दशा होतो आणि चतुर्दशा होतो तो ईश्वर देव परमात्मा होतो आणि तो आहेच वाटतो की त्याला त्याची प्रचिती येते, तो अनुभव घेतो आणि स्वतः जीवन सुख शांती समाधानाने बोलतो. इतरांना पण त्याचा अनुभव देतो, त्यांचंही प्रारब्धबंदी करतो, त्यांचंही नशीबबंदी करतो. तुझ्या हातीच आहे सर्व काही. माझ्या नशिबात असं लिहिलेलं आहे, माझ्या कुंडलीत असं लिहिलेलं आहे आणि तसंच घडणार असं कल्पना करतो, पण तसं घडतं. पण मी हे बदलणार. तर ह्या देहाचं प्रारंभ आहे ना, मी देह नाही, मी आत्मा आहे अशी ओळख येते, तर देहाच्या प्रारंभावर मी राज्य करणार निश्चित. देहाचं प्रारंभ बदली करता येतं आपल्याला. पुढे पुढे जाऊन हात दाखवून पुढे ते दाखवून काही गरज नाही. तुमचे प्रयत्न, तुमचे ज्ञान, कष्ट करण्याची प्रवृत्ती आणि सन्मार्ग, सदाचार, सद्बुद्धी, सद्विवेक, सद्गुण ह्या गोष्टी तुमच्यामध्ये असतील तर तुमचं प्रारब्ध तुम्ही करू शकता. तुमच्यामध्ये असणारे दुर्गुण, दुराचार, दुर्गुण, दुर्वासना ह्याच्यामुळे तुमचे जे आचार विचार आहेत ते मलिन आहेत. त्यामुळे तुम्ही जीव पडले, ईश्वरत्व हरवलं तुमचं आणि दुःख बघता. एकदा कळलं तर जगामध्ये किती असे व्यवहार आनंद घेण्यासाठी चाललेले आहेत. एखादा क्रिकेटर असतो, क्रिकेटच्या धावा करतो, आमच्याने एवढ्या धावा केल्या, एवढ्या धावा त्याच्या नावावर जमा असतात, दाखवू शकतात काय? ह्या तुझ्या धावा घे, दाखवू शकतात काय? जगामध्ये अनेक कंपनीचे कार्यक्रम आपण पाहतो, सिनेमा पाहतो. सिनेमा पाहत असताना प्रत्येक घडतं ते असं वाटतं माझ्या जीवनात घडते, इतकं समोर असून तो पाहतो. पडद्यावर सगळं खोटं खोटं घडत असतं. पण कर्मण म्हणून पाहताना तसंच जीवनातल्या प्रत्येक गोष्टीकडे पाहून त्यातलं काय घ्यायचं काय न्यायचं उपयोग करता आला पाहिजे बस. नाही ते सिनेमात तिथे अडकला की तिथे काय घडलं वाईट तर आपला रडतो तिथे, किंवा ते एखाद्या खलनायक असं त्याला शिवाय देतो, जडबुडत नाही. ती जीवनात करतो, ती जीवनात करतो.
जर चातुर्य असेल तुमच्याकडे, शहाणपण असेल, ज्ञान, शहाणपण भौतिकाचं ज्ञान परत नव्हे, परत सांगतो तुमच्या आत्मस्वरूपाचं ज्ञान, ते शहाण, ती चतुराई, ते तुमच्याकडे असेल तर तुमचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं तुम्ही करू शकता, ऐश्वर्य मिळवू शकता आणि जन्मभराच्या पिढ्याकडे मुक्त होऊ शकता आणि तुमच्या प्रपंचिक आपल्या माणसांना तुमच्या सकाळी तुमच्या जीवनात कसं आहे, तुमच्या देहावर अवलंबून जे लोक आहेत त्यांचं जीवन सुखाचं करू शकता. ही ज्ञानाची हीच किमया आहे. पण ही ओळख जन्मापासून आपण देही कल्पना केली की सहजही जात नाही ना, आणि अनेक जन्म ती पक्की झालेली आहे. मग त्याच्यासाठी सद्गुरू पाहिजे, परमात्मा पाहिजे, सत्संग पाहिजे, त्यांच्याकडून ज्ञानबोध सतत श्रवण केलं पाहिजे आणि माहेर जगताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्याच्याशी व्यवहार करायची पद्धत बदलली पाहिजे. बस तुम्ही सुखी आहात, समाधानी आहात, आनंद भोगता, ऐश्वर्य भोगता, हेच या समासामध्ये सांगायचं आहे. अभ्यासाचा समास आलेला आहे, त्याचं कारणच आहे ज्ञानपण समास आहे. त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि ते आपल्या त्याचा विवेक केला पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये काय असेल ते अडथळा निर्माण करते, आपल्या येशुपाच्या ओळखीमध्ये त्याचा त्याग केला पाहिजे आणि जे आपल्यामध्ये नाही आहे ते निर्माण करून सद्गुरूच्या साधन भक्तीप्रमाणे, सद्गुरूच्या ज्ञानबोधाप्रमाणे साधन भक्ती करून त्याचा अनुभव घेतला पाहिजे, त्याची प्रचिती घेतली पाहिजे. नेहमी सुख शांती समाधान राजा